इथे आम्ही आता लाटीवडी करतोय का थापीवडी थापीवडी बनवतोय। तेल गरम झालेलं आहे आणि त्यात जिरी मोहरी टाकलेली आहे आणि आम्हाला मावशी मदत करतात। आणि ही सरकोलीची स्पेशल थापीवडी आहे जी की कुणालाही जमत नाही। आता हे काय लसूण कोथिंबीर लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायचं। तर हे काय कढीपत्ता। आता कढीपत्त्यानंतर मग खोबरं टाकून घ्यायचं तुम्हाला जेवढं पाहिजे असेल त्यावेळेस चवीनुसार। चांगली होती जेवढं तुम्ही खोबरं चांगलं जास्त टाकाल तेवढी वडी छान होते। चवीला खूप खमंग लागते। मग किती सुंदर असं वाटतं ही सुकी भाजी झाली। आता मामी पोळी घेऊन आलेले आहेत। रील बनवायला चालेल। मामी हळद किती ह्याच्यामध्ये घरकुल मसाला आहे घरकुल गरम मसाला थोडी धना पावडर आणि असं हे सगळा मसाला एकत्र करून झालेला आहे। हा मसाला आता रेडी आहे। आता बघा मामींच्या मार्गदर्शनाबरोबर आम्ही आता करतोय लाटीवडी थापीवडी। अच्छा सरकोली स्पेशल थापीवडी आहे हे। यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता मिठाची भरणी मिठाची केली हा आणि तुम्ही ह्याच्यामध्ये लसण मिरचीची पेस्ट पण टाकू शकता। पीठ टाकू स्पेशल थापीवडी सरकोली मामींची स्पेशल थापीवडी। आता याच्यामध्ये पीठ टाकायचं आणि पीठ टाकत पटकन हलवून घ्यायचंय। गाळ गुठळी घ्यायची नाही। ह्याला असं काय म्हणतात गरगटायचं ना। गरगटायचं ही गरगटण्याची प्रोसेस आहे। बघा किती फास्ट वर्षा गरगटते। बघू बघू शाबू थोडस ज्वारीचं पीठ मिक्स करायला पाहिजे है ना। छान होती ज्वारीचं पीठ काय माहित नाही मामी टाकते आमच्या। बघा जर गाठीपासून वाचायचं असेल तर ह्यात ज्वारीचं पीठ मिक्स करायचं। छान आयडिया आहे। लगेचच तयार पण झाले। मला विश्वास सुद्धा बसत नाही की इतकी सोपी थापीवडी आहे। धर करायला घ्या तर लावावं लागते। बघा आता हे असंच वरतून गाठी मोडायच्या। पहा जसं काही की आपण गव्हाचं चीक करतो ना तसं करून गाठी कुरवड्याचं पीठ। हा अच्छा कुरवड्याचं पीठ। वाव खरंच आता लाटीवडी बनलेली आहे थापीवडी बनलेली आहे। तोपर्यंत मामी इथं तयारी करत आहेत थापीवडीसाठी। एक परात घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं आहे। नंतर ह्यासाठी ही वाफ होण्यासाठी आता ठेवलेली 10-15 मिनिटं ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे। हाताला चटके बसू नये म्हणून ही एक साधी सोपी ट्रिक। हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि थापायची। तुम्हीच बोला की त्यापेक्षा। ह्याला वाफ घेऊन दिल्यानंतर थोडंसं हलवावं लागते। पहा 10 मिनिटं झालेली आहेत। आता वाफ देऊन झालेली आहे। आता ह्याच्या आपण वड्या थापून घेऊयात। बघा अशी साधी सोपी हाताला गरम लागली हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि हाताला चिकटत
आणि हे एवढं आमटीसाठी ठेवलेलं आहे, आमटी मिळून येते. भाजी छान होते मिळून येते म्हणून एवढं. आणि पहा आता मामी कोथिंबीर पहा आता मामी थापतात. असं थापी वडी तयार झाली, थापून थापून. मामी तुम्ही बोलले तरी करते. हम्म. त्याच्यावर मसाले ताटात घेतलेले. कोथिंबीर थोडीशी स्प्रे करायची. माझी मी वेगळा घेतलाय. ऋषा आणि कोथिंबीर झाल्यानंतर खोबरं टाकून घ्यायचंय सजावटीसाठी आणि चवीसाठी पण. असं दिसायला छान दिसते वडी एकदम. पेपर खाली ब्रशाली ना. आणि ह्याच्यानंतर अजून एक हात घ्यायचा लावून, म्हणजे हे खरं वडीला सगळं चिकन दिसतंय. अगं ब्रशाली. वाव. आणि अशा प्रकारे आपली थापी वडी तयार आहे. अगदी फक्त 5 मिनिटातच बनवली मामींनी आणि वर्षाने. हा. आणि यानंतर अशा वड्या पाडून घ्यायच्या. तुम्ही काल मटणाचं मोठ्याच खायला पाहिजे होते. हे बघा 50, 60, 70, 80 किलोचं मटण कसं बनतं. वाटीत काढू हवं की नाही. हे काढायला काहीतरी घेऊन ते असं बाहेर होता. आणि शांती. आणि अशा प्रकारे वड्या बनवून आपण काढून घेत आहे ह्याच्यात. आणि झाली आमची ही थापी वडी तयार. मस्त अप्रतिम झालेली आहे ही मामींच्या हातची थापी वडी. मामीने आणि वर्षाने मिळून केलेली आहे. चला आता मी टेस्ट करून बघते. खूप छान टेस्ट, अप्रतिम झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. थापी वडी खूप टेस्टी आले आहे.